आणि आता पाहणार आहोत काही पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मागील 2 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, काल सुद्धा आणि आज देखील पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळते। नक्कीच सागर, आपण पाहतोय की रविवारपासून पावसाची रिपरिप मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि आज सुद्धा सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची जी रिमझिम सुरुवात आहे ती झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। इथली जर स्कायलाईन आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की काळे ढग ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्यानुसार पाऊस जो आहे तो कुर्ला आणि उपनगर या परिसरामध्ये सध्या जोरात पडत असल्याची माहिती मिळते आणि आज संपूर्ण दिवसभर अशाच पद्धतीने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यावी असं सुद्धा आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। कारण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये मोठा पाऊस पडतो ठिकठिकाणी जिथे लो लाईन एरियाज आहेत तिथे पाणी साचल्याच्या घटना स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच कशा पद्धतीने अंधेरीचा जो सबवे आहे तो दुतंडी भरून वाहत होता आणि त्यामुळे तिथली वाहतूक सुद्धा थांबवण्यात आली होती आणि जवळपास संध्याकाळपर्यंत ही वाहतूक सुरळीत झाली नव्हती आणि मोठ्या ट्रॅफिक जॅमचा सामना जो आहे तो मुंबईकरांना करावा लागला होता। आज देखील अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण मुंबईमध्ये काहीशा प्रमाणामध्ये आहे आणि ठिकठिकाणी पाऊस पडतोय आणि ही सगळी मुंबईची स्कायलाईन आपण या ठिकाणची पाहतोय। बघा, तो दादर माहीमचा परिसर आहे, महालक्ष्मीचा परिसर आहे आणि पुढे वरळीचा परिसर आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला काळे ढग दाटून आल्याचं चित्र जे आहे ते सध्या स्पष्टपणे दिसतं आणि त्यानुसार मुंबईमध्ये पाऊस पडेल असं बोललं जातंय आणि त्यामुळे मुंबईकरांनी देखील स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे असं सुद्धा सांगण्यात येते। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय। काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई झालं, रायगड झालं, रत्नागिरी झालं, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे पाऊस नेमका कशा पद्धतीने पडणार आहे हे सुद्धा पाहण्यात महत्त्वाचं ठरेल। सागर, नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीतील काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। जिल्ह्यामधील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज लेले। मनोज, रत्नागिरीतील जवळपास सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। सागर, नक्कीच रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळे सगळ्याच नद्या ज्या आहेत त्या दुथडीवरून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की आपण सध्या बघतोय ते काजळी नदीचं पात्र आहे आणि हे सुद्धा सध्या दुथडी भरून वाहत आहे। पुढच्या म्हणजे या शनिवारपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा संबंध कोकणामध्ये हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि रात्रीपासून या ठिकाणी पावसाची जी संततधार आहे ती कायम असलेली पाहायला मिळते आहे। द्रोणीय स्थिती, हवेचा दाब आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकणात पुढचे 3 ते 4 दिवस या ठिकाणी अशीच परिस्थिती कायम राहणार आहे। तर अमावास्येचं देखील मोठं उधाण आज पाहायला मिळणार आहे। जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनारी असतील आणि त्यामुळेच सध्या मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळतो आहे। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 78 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर सर्वात जास्त पाऊस हा लांजा तालुक्यात 90 मिलीमीटर इतका झालेला पाहायला मिळतोय। पावसाची बरसात ही सकाळपासूनच सुरू झालेली पाहायला मिळते आहे। आज दिवसभर अशाच पद्धतीनं हा पावसाचा जोर या ठिकाणी कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन सध्या प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळत आहे। सागर, नक्कीच मनोज, धन्यवाद या माहितीसाठी। मंठा आणि परतूर तालुक्याला ढगफुटी सदृश पाऊस झाला। शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली। बीड जिल्ह्यामधल्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला। ढालेगाव बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडले असून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे।